नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूया महत्त्वाची बातमी। पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेल्या मजुराचा मृतदेह गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या दरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। दशरथ शंकर धोत्रे, मूळ राहणार श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर असे मृत मजुराचे नाव आहे। दशरथ धोत्रे हे 4 दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते। किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात पुरातत्व विभागाच्या कामासाठी नियुक्त ठेकेदाराकडे ते इतर 4-5 मजुरांसमवेत काम करत होते। सर्वजण किल्ल्यावरच वास्तव्यास होते। बुधवारी मध्यरात्रीपासून धोत्रे हे बेपत्ता होते। त्यांच्या सहकार्यांना ते गावाकडे निघून गेले असावेत अशी शंका होती। दिवसभर त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही। दरम्यान सायंकाळच्या सुमारास किल्ल्यावरील कल्याण दरवाजा परिसरात पर्यटकांना दरीत मृतदेह दिसून आला। त्यांनी तत्काळ संबंधितांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत दरीतून मृतदेह बाहेर काढला। त्यानंतर मृतदेह स्थानिक राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। राजगड पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। घटनेमुळे सिंहगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।